सातारा डॉक्टर मृत्यू प्रकरणामध्ये अनेक महत्त्वाच्या तारखा ज्या आहेत ते या संपूर्ण प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आणि ते कारण त्याच्यामागे असं आहे की डॉक्टरनं एक उत्तर दिलं होतं तिच्यावरती असलेल्या चौकशी समितीला. या चौकशी समितीला दिलेल्या पत्राची जी कॉपी आहे ती आता माझ्यासमोर आहे. आणि या कॉपीमध्ये 4 पानांच्या या कॉपीमध्ये वेगवेगळ्या तारखा आहेत, ज्या तारखांमधनं या संपूर्ण घटनाक्रमाचा आढावा जो आहे तो घेता येऊ शकेल. त्यातनं काही मूलभूत प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतात. त्यातले प्रश्न नेमके काय काय आहेत, कोणती प्रकरणं होती, कोणत्या केसेस होत्या ज्यामुळे डॉक्टरवरती आरोप करण्यात आले, की मेडिकल फिटनेसचं सर्टिफिकेट असेल किंवा पोलिसांनी जी मागणी केलेली होती पेशंटच्या किंवा आरोपींच्या तपासणीची त्याच्याबद्दलच्या आरोपांबद्दल डॉक्टरने काय म्हटलेलं आहे, कोणता पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर होता आणि कोणता आरोपी होता याच्या नावासकट, वयासकट आणि त्याच्या मेडिकल रिपोर्ट सकट डॉक्टरने याच्याबद्दल महत्त्वाचे जे काही खुलासे आपल्या उत्तरामध्ये लिहिलेले ते नेमके काय होते, हे केव्हा आलेले आरोपी होते, डॉक्टरने केलेली तक्रार कोणत्या तारखेची होती, ही संपूर्ण क्रोनॉलॉजी जी आहे आणि डॉक्टरचा झालेला मृत्यू या संपूर्ण क्रोनॉलॉजीचा आढावा जो आहे तो आपण या व्हिडिओतनं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सुरुवातच करणार आहोत डॉक्टरनं केलेल्या तक्रारीच्या तारखेपासून. 19 जून 2025 ही ती तारीख आहे ज्या दिवशी डॉक्टरनं एक तक्रार केली होती आणि या तक्रारीमधनं पोलिसांवरती आरोप केलेले होते की दबाव दिला जातोय, प्रेशराईज केलं जात आहे. आणि या सगळ्या आरोपांनंतर डॉक्टरचीच वेगळी पुन्हा चौकशी जी आहे ती लागली, कारण पोलिसांनी डॉक्टर विरोधात ही परस्पर विरोधी तक्रार दिलेली होती आणि त्या तक्रारीला उत्तर जे आहे ते डॉक्टरने दिलेलं होतं. आणि त्या उत्तरामध्ये या डॉक्टरनं महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि त्या उत्तरामध्ये डॉक्टरनं काय काय म्हटलंय ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहिला आरोप जो याच्यामध्ये डॉक्टरवरती करण्यात आलेला होता पोलिसांकडून, त्याला उत्तर देताना डॉक्टरने असं म्हटलंय की खासदारांचे पीए आले होते आणि त्या पीएंनी फोनवरून डॉक्टरशी खासदारांचं बोलणं करून दिलं आणि खासदारांनी डॉक्टरला म्हटलं होतं की तुम्ही बीडचे असल्यामुळे आरोपींना फिट असल्याचं सर्टिफिकेट देत नाही, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो डॉक्टरनं आपल्या या स्पष्टीकरणाच्या उत्तरामध्ये दिलेला आहे. अर्थात त्या आरोपावरती खासदारांची प्रतिक्रिया काय आहे हा सगळा मुद्दा राहिला वेगळा, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की खासदारांचं या डॉक्टरबरोबर फोनवरती बोलणं झालं होतं. अशा प्रकारचं वक्तव्य किंवा खुलासा जो आहे तो खुद्द डॉक्टरनंच आपल्या लेखी चौकशी समितीला दिलेल्या पत्रातनं केलेलं आहे. आणि हे पत्र जे आहे हे प्रकरण जे आहे ज्या पत्रासंदर्भात मी तुम्हाला सांगतोय हे 31 जुलै 2025 रोजी संध्याकाळी घडलेल्या प्रकरणाच्या संदर्भाने विचारण्यात आलेली गोष्ट आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये राजकीय हेतू होता का, राजकीय दृष्ट्या एखाद्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. यानंतरचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे सगळे आरोप किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत असताना डॉक्टरने ज्या पोलीस अधिकाऱ्यावरती सवाल उपस्थित केलेले आहेत, पोलीस निरीक्षक अनिल महाडिक यांच्याबद्दल बोलत असताना डॉक्टरने अतिशय गंभीर आणि सनसनाटी आरोप करताना असं म्हटलंय की अनिल महाडिक यांनी माझं कोणतंही म्हणणं ऐकून घेतलं नाही, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, त्यांनी मी म्हणत असलेल्या आरोपांची दखल कुठेही घेतली नाही, अशा प्रकारचं म्हणणं जे आहे किंवा माझं म्हणणं जे आहे ते अनिल महाडिक यांनी पोलीस अधिकारी असलेल्यांनी ऐकून घेतलं नाही आणि त्यांना जे हवं होतं ते करण्यासाठी त्यांनी मला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारचा पहिला आरोप यांनी 31 जुलैला घडलेल्या घटनेच्या आधारावरती केलेला आहे. नंबर 1. नंबर 2, 9 जुलै 2025 रोजी आरोपीचं नाव घेऊन डॉक्टरनं सांगितलेलं आहे की बीपी कमी असल्यामुळे फिट देऊ शकत नाही असं पोलिसांना सांगितलं गेलेलं होतं. त्याच्यानंतर देखील फिट मिळावा आरोपी यासाठी डॉक्टरांकडनं दबाव टाकून प्रयत्न करण्याचा आरोप जो आहे तो देखील डॉक्टरनं आपल्या पत्रामध्ये केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यानंतर 16 जुलै 2025ला लक्ष्मी बाळू खरात या 54 वर्षीय महिलेला देखील मेडिकल टेस्टसाठी पोलीस घेऊन आलेले होते, तर तिच्या बाबतीमध्ये देखील अशाच प्रकारची घटना सातत्यानं समोर आली. त्यावेळी देखील बाचाबाची झाली, डॉक्टरचं आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादाचाही सविस्तर उल्लेख जो आहे तो डॉक्टरनं आपल्या पत्रामध्ये केल्याचा आपल्याला बघायला मिळतं. यानंतर देखील फिटनेस सर्टिफिकेट देण्यावरून किंवा देण्याबाबत काय काय घडलं याचा सविस्तर खुलासा डॉक्टरनं आपल्या पत्रामध्ये केलेला आहे. एकूणच अनिल महाडिक, गोपाळ बदने या दोघांवरही
गंभीर स्वरूपाचे आरोप डॉक्टरनं केलेले आहेत. यासोबत याचं एक बीड कनेक्शन देखील समोर येतं. याच पत्रामध्ये शेवटच्या परिच्छेदात डॉक्टरनं असं लिहिलंय की गोपाळ बदने हे जे पोलीस अधिकारी होते हे हॉस्पिटलमध्ये यायचे आणि जे इमर्जन्सी ड्युटीवरती असलेले जे डॉक्टर असतील त्यांच्या चेअरवरती बसायचे आणि धमकवायचे, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो या डॉक्टरने केलाय. इतकंच काय तर ते पुढे जाऊन याच्या पलीकडे असंही म्हणायचे की बघा मॅडम तुमचे बीडचे आरोपी, बघा मॅडम तुमचे बीडचे लोक कसे गुन्हे करतायत, बघा मॅडम बीडचे मुंडे कसे आहेत, अशा शब्दांमध्ये देखील हिणवायचे. अशा पद्धतीचा उल्लेख आपल्याला डॉक्टरने दिलेल्या उत्तराच्या पत्रामध्ये आढळतो. हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप डॉक्टरनं केलेला होता. ह्या उत्तरानंतर याच्यावरती काय कारवाई करण्यात आली हा मुळात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण 19 जून 2025ला डॉक्टरने पहिली तक्रार केली पोलिसांविरोधात. त्याच्यानंतर पोलिसांकडून या मधल्या काळामध्ये डॉक्टरच्या विरोधातच तक्रार करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण जुलै महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये काय काय घडलं याच्या आरोपींच्या नावासकट कोणाचा बीपी कोणत्या वेळी किती किती होता याचा देखील उल्लेख करत डॉक्टरने सविस्तर आपलं म्हणणं मांडलं. इतकंच काय तर डॉक्टरने अनिल महाडिक आणि गोपाळ बदने यांच्यावरती धीरगंभीर अशा पद्धतीचे सनसनाटी आरोप केले. ते काय म्हणाले, केव्हा म्हणाले याचा उल्लेख देखील डॉक्टरने आपल्या या संपूर्ण पत्रामध्ये केला. आणि यावरनं असं लक्षात येत आहे की 23 तारखेच्या मध्यरात्री जी घटना घडली फलटणमध्ये त्या घटनेचे धागेदोरे हे संपूर्ण जून जुलै या महिन्यांमध्ये देखील ह्या महिन्यांपर्यंत देखील जाऊन पोचतात. अर्थात या संपूर्ण प्रकरणी वेगवेगळे पोलीस अधिकारी जे आहेत त्यांची भूमिका काय होती, मेडिकलचे जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांची भूमिका काय होती, या संपूर्ण प्रकरणामध्ये कोण कोणाला वाचवत होतं, कोण कोणाच्या दबावाला बळी पडत होतं, प्रशासकीय यंत्रणा खरंच या दबावाला बळी पडत एका डॉक्टरचं खच्चीकरण करत होती का, जीव जाईपर्यंत हा सगळा प्रकार गेला का किंवा येऊन ठेपला का, अशा प्रकारचे प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत. ज्या डॉक्टरच्या बाबतीमध्ये ही घटना घडली त्या डॉक्टरचा जीव वाचवणं शक्य होतं का हा देखील या निमित्तानं महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जर का या पत्राची आणि या उत्तराची दखल वेळीच घेतली गेली असती तर या डॉक्टरचा जीव आताही आपल्यासोबत असता की नसता हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे ह्या पत्राची कितपत गंभीर दखल घेतली गेली, या उत्तराची गंभीर दखल कितपत घेतली गेली हा या निमित्तानं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पण या तारखांची क्रोनॉलॉजी आणि त्यातून समोर आलेला सगळा घटनाक्रम हे आपल्याला अनेक गोष्टी सूचित करत आहे.